मुक्ता विहिरीच्या कठड्यावर उभी होती. चेहरा निस्तेज पडलेला. मननसोबत व्यतीत केलेला एक एक क्षणाला ती आठवत होती. त्या आठवणीमुळे तिच्या निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरही हास्याची एक लकीर उमटत होती. त्याला आठवतच ती थोडीशी हसली आणि हसतच तिने विहिरीत उडी घेतली. काय घडलं होतं एवढं मुक्तासोबत की तिने एवढं टोकाचं पाऊल उचललं? मुक्ता एक माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण होती. जिथे सर्व सुखाच्या शोधात धावत असतात तिथे मुक्ताला मात्र कसलाच हव्यास नव्हता. मुक्ता आता 14 वर्षाची झाली होती. मामा मामीची लाडाची एकुलती एक भाची होती. मुक्ता एक निरागस मुलगी. गावात आनंद वाटत फिरायची. सर्वांशी हसत खेळत वागणारी मुक्ता गावात सर्वांचीच आवडती होती. मामा मामी तिचे पोटच्या पोरीप्रमाणे लाड करत असत. मामा तिचे हट्ट पुरवायचे आणि मामीही मुक्ताला रोज राजकुमारीच्या गोष्टी सांगायची. मुक्ता झोपेतही ती स्वप्ने रंगवू लागली होती. तिलाही वाटे घोड्यावर बसवून एक राजकुमार येईल आणि तिला कायमचं आपलं करून घेऊन जाईल. मामीच्या गोष्टींच्या प्रभावामुळे ती तिच्या राजकुमारासाठी अधीर झालेली आणि लवकरच तिचे ते स्वप्नही पूर्ण झाले. एक दिवस एक गृहस्थ राजापूरच्या प्रतिष्ठित इनामदार घराण्याचे स्थळ मुक्तासाठी घेऊन आले. इनामदार घराण्याचे कनिष्ठ पुत्र मननसाठी इनामदार मुलगी शोधत होते. त्यांना मुक्ता पाहता क्षणी पसंत पडली. मननलाही ती आवडली होती. मनन दिसायला गोरापान आणि शोभतील अशा कुरळ्या केसांचा, कोणालाही पाहता क्षणीच भुरळ घालेल असा. मुक्ताला मनन पाहता क्षणीच पसंत पडला. मुक्ता ही मननला साजेशी अशीच होती. गोरीपान, सौंदर्यवती, दोघांचा जोडा जणू स्वर्गातून उतरल्यासारखा वाटत होता. मुक्ताचे मामा मामी ही भलतेच खुश झाले. एवढ्या मोठ्या घराण्याची सून आपली भाची होणार म्हणून त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले. इनामदार साहेबही आपल्या घरी सुंदर आणि सोज्वळ सून येणार म्हणून खुश होते. सर्व बोलणी व्यवस्थित पार पडली आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांचे कार्यसिद्धीस नेण्याचे ठरवले. एका शुभ मुहूर्तावर मुक्ता आणि मननची लग्नगाठ बांधली गेली. आता आणि धाकटी सून म्हणून मुक्ता इनामदार घराण्याचं माप ओलांडून घरात आली. इनामदार घराण्याची धाकटी सून म्हणून पंचक्रोशीत तिचा दबदबा झाला. मनन आणि मुक्ता दोघे सारख्याच वयाचे असल्याने त्यांना स्वतःचे विचार जुळवण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. लहान मुक्ताला मननची अक्का गोष्टी सांगायची. मननच्या अक्काने आता मुक्ताच्या मामीची जागा घेतली होती. मननच्या प्रेमामुळे आणि अक्काच्या लाडीकपणामुळे मुक्ता लवकरच सासरी रोळली. मनन पुढचे शिक्षण घेत होता. गरिबीमुळे मामा मामीला मुक्ताला शिकवणे काही जमले नाही. पण मुक्ता लहानपणापासून तल्लख बुद्धीची आणि तिला शिकण्याची खूप आवड होती. मननही तिला शिकवू लागला. या जगात सगळी माणसे काही सारखी नसतात याची पहिली प्रचिती मुक्ताला थोरल्या जाऊबाईकडून आली. जाऊ लीलाबाई कज्जाग होती. तिला मुक्ताचे शिकणे आवडत नव्हते. ती मुक्तावर अधिकार गाजवायची. जेव्हा मुक्ता मननसोबत अभ्यासाला बसे तेव्हाच नेमकं लीलाबाई मध्येच येऊन खोडा घालत असे. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने लीलाबाई तिला अभ्यासातून उठवायची आणि कामात गुंतवायची. पण लहानपणापासून गुणी असलेली मुक्ता लीलाबाईकडे दुर्लक्ष करायची. हळूहळू वसंत ऋतूचे आगमन होत होते. हा जणू प्रेमाचाच ऋतू. त्यात मननची परीक्षा जवळ आलेली. त्यामुळे तो स्वतःला अभ्यासात झोकून द्यायचा. मुक्ताही त्याला साथ देत होती. आंब्याच्या झाडाला मोहर आल्याप्रमाणे त्यांचे प्रेम बहरत होते. प्रेमाचा वसंत ऋतू ही त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणत होता. मननच्या अक्कालाही त्यांचं बहरलेलं प्रेम पाहून आनंद झाला. एकदा मनन आणि मुक्ता बागेत फिरण्यासाठी गेले होते. ते दोघे मनाने इतके जवळ आलेले की त्यांचं बोलणं कमी आणि अबोलपणाच जास्त बोलायचा. एकमेकांचा हात हातात घेऊन ते चालले होते.
त्यांचा एकमेकांना होणारा हातांचा स्पर्श त्या दोघांनाही सुखदायी वाटत होता. मुक्ताची नजर एका फुलांच्या वेलीवर पडते. ती वेल झाडाचा आधार घेत सरसर करून वर चढलेली आणि खूप मोहक नी सुंदर फुलं त्या वेलीवरती फुललेली होती. मुक्ता त्या फुलांना पाहतच राहिली. तिला खूप आवडली. मनन मुक्ताकडे पाहत होता. तो लगेचच त्या झाडावरची ती फुले तोडण्यासाठी झरझर चढला. फुले हातात घेऊन तो वरूनच मुक्ताकडे पाहू लागला. एक क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. अचानक मुक्ताच्या नजरेत कमालीचा बदल झाला. ती जोरात ओरडली, मनन, तो बघ साप, लवकर खाली ये. मुक्ताचं बोलणं ऐकण्या इतपत ही मननला उसंत मिळाली नाही आणि त्या सापाने त्याला चावा घेतला. मननच्या तोंडातून जोरात कळ निघाली आणि तो खाली येऊन पडला. मुक्ताचा आरडाओरडा करण्या अगोदरच मननच्या शरीरात विष भिनू लागलं होतं. हळूहळू तो काळा निळा पडत होता आणि त्यातच तो गतप्राण झाला. इनामदार घराण्यावर जणू दुःखाचा डोंगर तो पायाखालची जमीनच सरकलेली. तिचं आयुष्य एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. ती तशीच खट्ट होऊन मननकडे पाहत होती. मुक्ताला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तिने जोराचा टाहो फोडला. मननचे अंतिम संस्कार झाले, पण मुक्ता अजून सावरली नव्हती. एक चिमुरडी कळी फूल न होताच गळून पडावी अशी अवस्था झालेली मुक्ताची. पुत्र शोकामुळे काही दिवसात इनामदारही कालवश झाले आणि बाप म्हणावा असं व्यक्तीही मुक्तापासून नियतीने हिरावून घेतला. आता फक्त अक्काची सोबत होती मुक्ताला, पण अक्काही कोलमडून गेलेली. मननच्या जाण्याने इनामदार घराण्याला जणू नजरच लागली. अक्का मुक्ताचे सांत्वन करता करता तीही मनन पाठोपाठ वडीलही गेल्याने त्या धक्क्याने सावरू शकली नाही आणि तीही मुक्ताला एकटं सोडून देवाघरी गेली. भर पाण्यात आपण बुडावं आणि आपल्या नाकातोंडात पाणी जावं आणि सोबत एका काडीचाही आधार नाही अशी गत झालेली मुक्ताची. एका मोठ्या वाळवंटात ती एकटीच उभी होती. मुक्ताने स्वतःला घरकामात, देवाच्या पूजेमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं. तासनतास ती देवघरात पडून असायची. नव्हे, तो तिचा आता दिनक्रमच बनला होता. भरल्या घराचं पूर्ण वाटोळ झालं होतं. मननचा मोठा भाऊ आणि मुक्ताचा दीर मुक्तालाच पांढऱ्या पायाची म्हणून दोष देत होता. जाऊ लीलाबाई ही मुक्ताला हिणवू लागली. अक्का गेल्याने घराच्या कारभाराची सर्व सूत्रे आता लीलाबाईंच्या हाती आली होती. लीलाबाई आता मुक्ताला घराची दासी म्हणून वागवू लागली होती. नको तेवढे बोल लावू लागली. मुक्ता हे सर्व निमूटपणे सहन करत होती. तिचं आयुष्य म्हणजे नुसती खडकाळ जमीन उरलेली. अजूनही सुखाची पालवी फुटायला तिच्या आयुष्यात जागा नव्हती. एकट्या स्त्रीची या समाजात काय अवस्था होते हे मुक्ताला चांगलंच ठाऊक होतं. तिचं मन तर केव्हाच मरून गेलेलं, राहिलं होतं तर फक्त शरीर. आले दिवस ती ढकलत होती. गावातली माणसं एकटी बाई म्हणून मुक्तावर वाईट नजर ठेवू लागले. हळदही अजून न सुकलेल्या देहाचे कित्येक जण नजरेनेच लचके तोडत होते आणि मुक्ताला ते सर्व असं होत होतं म्हणून तिने बाहेर जाणेही कमी केले. पण यामुळे तिच्या संकटात खंड थोडीच पडणार होती. मुक्ताच्या भरलेल्या देहावर तिचा मोठा दीर पुरुषोत्तमची वाकडी नजर पडली होती. ती स्वतःला सावरत कशीबशी दिवस ढकलत होती. पुरुषोत्तम फक्त संधीची वाट बघत होता आणि ती त्याला लवकर मिळाली. लीलाबाईला माहेरून एक पत्र आलं. प्रिय लीला, लहान भाऊ पंढरीचा नमस्कार. सांगण्यास खूप दुःख होत आहे की आपल्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांनी तुझा लय जोसरा काढलाय. बाबांची तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. तरी वेळ न दवडता तू लवकर येऊन बाबांच्या इच्छेचा मान राखावा. तुझा भाऊ पंढरी. लीलाबाईने ते पत्र वाचल्यावर हमसून रडू लागते. मुक्ता तिला सावरत होती. घराचा कारभार पूर्ण लीलाबाईच्या हातात होता आणि तिला हे सर्व सोडून जावे वाटेना. मुक्ता लीलाबाईची समजूत घालू लागली. तुम्ही खुशाल जा, मी सांभाळून घेईन इकडे सर्व.
असं म्हणत ती लीलाबाईला धीर देऊ लागली. शेवटी कसंबस तयार होऊन घरातल्या सर्व किल्ल्या मुक्ताच्या हाती देऊन लीलाबाई माहेरी निघून गेली. मुक्ता बुद्धीने तल्लख असल्याने ती कारभार व्यवस्थित सांभाळू लागली. लीलाबाई गेल्यावर आता घरात फक्त पुरुषोत्तम आणि मुक्ता होती. आता पुरुषोत्तमला रान मोकळं मिळालं होतं. ऐनकेन प्रकारे तो मुक्ताशी लगट करू लागला. मुक्ताला ते असह्य होत होतं. मुक्ताच्या असह्य होण्याने पुरुषोत्तमला अजूनच चैव येत होता आणि त्या शिकाऱ्याने एकदाचा डाव साधला. लीलाबाई गेल्यावर घरात फक्त पुरुषोत्तम आणि मुक्ता होती. आता पुरुषोत्तमला रान मोकळं मिळालं होतं. तो कुठल्या तरी कारणाने मुक्ताशी लगट करू लागला. मुक्ताला ते असह्य होत होते. मुक्ताच्या असह्य होण्याने पुरुषोत्तमला अजूनच चैव येत होता आणि त्या शिकाऱ्याने एकदाचा डाव साधला. त्या दिवशी सांजवातीच्या वेळी मुक्ता देवघराच्या उंबरट्यावर बसली होती आणि तसाच तिचा डोळा लागला. अंगावरचा पदर खाली सरकलेला, त्यामुळे ती अधिकच खुलून दिसत होती. तेवढ्यात पुरुषोत्तम येतो आणि समोरचे ते दृश्य पाहून कित्येक दिवस दबा धरून बसलेला पुरुषोत्तम मधला राक्षस आज जागा होतो. तो मुक्ताला हात लावणार तेवढ्यात तिला जाग येते. स्वतःला त्या अवस्थेत पाहून ती हडबडलीच. समोर पुरुषोत्तम उभा. स्वतःचा पदर नीट करत ती तिथून उठली. पुरुषोत्तमला पाणी आणून दिले. पुरुषोत्तम मात्र तिच्या सर्वांगावर नजर फिरवत होता. आज त्याला त्याचा डाव तडीस न्यायचा होता. आज मौका भी है और दस्तूर भी, असं मनाशीच म्हणत पुरुषोत्तमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पुरुषोत्तमला पाणी देत असताना त्याच्या मनातले भाव मुक्ताच्या लगेच लक्षात आले. ती घाईघाईतच पाठमोरी वळली आणि किचनमध्ये गेली. आपला म्हणावा असा एकच माणूस उरलेला, पण त्यानेही त्याची अवकात आज दाखवली होती. बाहेरचे तर तिरक्या नजरेनेच बघतात, पण आज घरातलेही ती कासावीस झालेली. विचारांचं वावटळ तिच्या मनी उरलेलं. विचारांचं वावटळ तिच्या मनी उठलेलं. कसा बसा चहा बनवून तिने पुरुषोत्तमला दिला, पण त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत आज मुक्ताला होत नव्हती. आज पुरुषोत्तम कुठे होता? तिथे तर फक्त एका वासनेचा पुजारी होता. नेहमीप्रमाणे मुक्ता सांजवेळीच्या स्नानाला निघून गेली. मुक्ताचे मघाशी पाहिलेले रूप पुरुषोत्तमच्या डोळ्यापुढून हलत नव्हते. चहाचे घोट घेत घेतच तो तिचा विचार करत होता आणि चोर पावलांनी तो नानी घराकडे वळला. कोणाच्या येण्याची चाहूल लागताच मुक्ता लगेच स्वतःची अंघोळ उरकून कशीबशी चोळी घालून बाहेर आलेली. नखशिकात ती मोहक दिसत होती. तो तिला तसाच पाहत राहिला. अंगावर तिच्या पाण्याचे थेंब अजूनही स्थिरावले होते. केसही तिचे ओले होते. तिला तसेच उचलून पुरुषोत्तम आपल्या रूममध्ये घेऊन गेला. काय करताय तुम्ही? मला सोडा, गयावया करत होती. तेवढ्यात लीलाबाई घरात येते. लीलाबाईला त्या गोष्टीचा सुगावा लागला. मुक्ताचा ही आवाज तिला येत होता, पण तिचा नाईलाज होता. आपल्या नवऱ्याशी तोंड वर करून तिची कधी बोलण्याची हिंमत झाली नाही. आजही ती अवसान गळाल्यागत आपल्या खोलीत जाऊन बसते. त्या पुरुषोत्तमने आपला डाव साधला. कपडे सावरत तो बाहेर येताच त्याची लीलाबाईशी नजरानजर होते. तिला पाहून तो थोडा दचकलाच, पण काही न बोलता तो तिथून निघून गेला. पुरुषोत्तमने मुक्ताची पवित्रता भंग केली होती. आता स्वतःचं असं मुक्ताकडं काहीच उरलं नव्हतं. ती तशीच उशीखाली आपलं तोंड दाबून आसवांना वाट मोकळी करून देत होती. तिने मनाशीच ठरवले, आता या पुरुषोत्तमला चांगला धडा शिकवणार. तेवढ्यात लीलाबाई खोलीत येऊन मुक्ताचं सांत्वन करू लागली. तिच्या समोर हात जोडू लागली. ही गोष्ट बाहेर कळू देऊ नको. आपल्या घराची खूप बदनामी होईल. मोठ्या घरात अशा गोष्टी होतच राहतात. माझ्याकडे एवढी हिंमत नाही की मी माझ्या नवऱ्याला जाब विचारू शकेन. आत्तापर्यंत मुक्ताचा राग करणाऱ्या लीलाबाईला आज मायेचा पाना फुटत होता. ती मुक्ताच्या डोक्यावर मायेनं हात फिरवत होती.
मुक्ता लीलाबाईला बिलगून हमसून हमसून रडू लागली. लीलाबाईने तिचे विस्कटलेले केस सरळ केले, पदर नीट केला. शेवटी एक स्त्रीच एका स्त्रीचं दुःख समजू शकते. मुक्ताने थोरल्या जाऊबाईंचं ऐकलं आणि ही गोष्ट मनातच ठेवली. पण निसर्गाला हे मान्य नव्हतं. काही दिवसानंतर मुक्ताच्या लक्षात आले, पुरुषोत्तमच्या नीच प्रवृत्तीमुळे आज तिच्या पोटात अंकुर फुलला होता. जेवढी ही गोष्ट सुखद असते आई होण्याच्या बाबतीत, मात्र तेवढीच दुःखद होती. गावात दबक्या आवाजात चर्चा चालू होती. इनामदार घराणे गावात वजनदार असल्यामुळे कोणाचीच उघडपणे बोलण्याची हिंमत होत नव्हती. हळूहळू दिवस पुढे जात होते. मुक्ताला जगणं अजूनच असह्य झालेलं. मुक्ताने मनाशी नक्की केलेलं, लोक कितीही वाईट वागू देत माझ्यासोबत, मी मात्र कोणाचं वाईट करणार नाही. माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला कोणी पाप म्हणू दे, पण मी याला जन्म देणार. अवघ्या 8 महिन्यातच मुक्ताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती मुलगी नसून मुक्ताचे दुःख दूर करणारी देवी होती. तिच्या येण्याने आता मुक्ताला जगण्याचा आधार मिळाला होता. मुलीच्या जन्माच्या दिवशीच इकडे पुरुषोत्तमचा अपघात झाला आणि तो एका पायाने अधू झाला. त्या गोंडस मुलीने जन्म घेताच पहिला हिसका पुरुषोत्तमला दाखवला होता. 10 दिवसानंतर पुरुषोत्तमला घरी आणण्यात आले आणि 11व्या दिवशी मुलीचं बारसं होतं. उमावती तिचं नाव ठेवण्यात आले. मुक्ता आपल्या मुलीला सांभाळण्यात व्यस्त झालेली. बुडत्याला काडीचा आधार मिळावा तशी उमावती मुक्ताला मिळाली होती. उमावतीच्या बाललीलांनी इनामदारांचे घर डोक्यावर घेतलेलं. पुरुषोत्तम आपल्या कार्यालयाचा कारभार धरून पाहू लागला. त्याला एका पायावर कार्यालयात जाणे जमेनासे झाले. त्याने कार्यालयासाठी एक माणूस नेमलेला. हळूहळू त्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. तोटे व्हायला लागलेले. एका दिवशी घरी एक पत्र येतं. पत्र इंग्रजीत असल्यामुळे पुरुषोत्तमला ते काही वाचता येत नाही. लीलाबाई ते पत्र मुक्ताच्या हातात देते. मुक्ताला थोडंफार इंग्रजी येत होतं. त्या पत्रातला मजकूर वाचून समजते, व्यवसाय डबघाईला येण्याचं कारण पुरुषोत्तमने कार्यालयात ठेवलेला माणूसच घोटाळा करत होता. त्याच्या लबाड प्रवृत्तीमुळे व्यवसाय डबघाईला आलेला होता. मुक्ताने ती हकीकत पुरुषोत्तम आणि लीलाबाईला सांगितली. त्यांनी लगेच त्याला कामावरून काढून टाकले. पुढे प्रश्न होता नवीन माणूस शोधण्याचा. मुक्ताने स्वतःहून पुढे येऊन ती जबाबदारी घेतली आणि स्वतः कार्यालय सांभाळू लागली. उमावतीला सांभाळण्यासाठी लीलाबाई घरात होतीच आणि नौकर चाकरही ठेवले होते. हळूहळू व्यवसाय पुन्हा प्रगतीपथावर धावू लागला. गावात मुक्ताचे वजन वाढले होते, त्यामुळे अख्ख्या गाव तिला दचकून राहायचा. लीलाबाई आणि पुरुषोत्तम ही तिला दचकून असायचे. आता घराची करता धरता मुक्ताच होती. इनामदार घराण्याचं गेलेलं वैभव तिने पुन्हा एकदा मिळवून दिलं होतं. पण मुक्ताचा दुःश्वास संपायचं नाव घेत नव्हता. गावातला सावकार इनामदार घराण्याची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा आल्यामुळे जळत होता. वरवरून जरी त्याचे इनामदार घराण्याशी चांगले संबंध असले तरी आतून तो कोणत्या विचारांचा होता. अडीअडचणीला गावातील लोक पुन्हा इनामदारांचं घर जवळ करू लागले. सावकाराला कोण भाव देईनासे झाले. त्यामुळे रागाने त्याचा तीळपापड झालेला. पण मुक्ताच्या ते ध्यानी मनी नव्हतं. ती सावकाराला एक चांगला माणूस समजायची आणि तिकडे सावकार बदल्याच्या आगीत जळत होता. नाही म्हणता त्याची ही वाकडी नजर मुक्तावर होतीच. त्याला कसंही करून इनामदार घरानं धुळीत मिसळायचं होतं. त्याची तो योजना बनवत होता. गावातला सावकार इनामदार घराण्याची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा आल्यामुळे जळत होता. वरवरून त्याचे इनामदार घराण्याशी चांगले संबंध असले तरी आतून तो कोणत्या विचारांचा होता. अडीअडचणीला गावातील लोक पुन्हा इनामदाराचं घर जवळ करू लागले. सावकाराला कोणी पण भाव देत नव्हते. त्यामुळे रागाने त्याचा तीळपापड झालेला. पण मुक्ताच्या ते ध्यानी मनीही नव्हतं. ती सावकाराला एक चांगला माणूस समजू लागली. सावकार संधी शोधत होता.
पण त्याला काही संधी मिळत नव्हती. नुसते दात ओठ खात त्याच्या रागाचा पारा चढत होता. मुक्ता इकडे कार्यालयात बऱ्यापैकी रमली होती, पण तिच्या त्या सफेद वस्त्रावर डाग लावायला कित्येक जण आतुर बसलेले. पण मुक्ता कोणाची डाळ शिजू देत नव्हती. बाई माणसाच्या हाताखाली काम करणे काही कामगारांना पटत नव्हते. ते मुक्ताला काही ना काही कारण दाखवून तिला काही जमत नाही असं दाखवायचे. पण मुक्ता हार मानणाऱ्यातली नव्हती. ती गप्प सर्व ऐकून घेऊन सोडून द्यायची. मुक्ताचं आता गावात वजन वाढलं होतं. ती गावातले प्रश्न सोडवून द्यायची. अडचणीच्या वेळी सर्वांना मदत करायची. एकदा गावात सहज फेरफटका मारताना तिच्या निदर्शनास आले की एक माणूस दारूच्या नशेत त्याच्या बायकोला मारहाण करत होता. त्या नवरा बायकोचे भांडण विकोपाला गेले होते. शेवटी मुक्ताने मध्यस्थी केली, पण तो माणूस ऐकायला तयारच नव्हता. शेवटी मुक्ताने त्याच्या जोरात कानशिलात वागावली. नाही, बायकोला सांभाळता येत तर लग्न तरी कशाला करता, चालता हो इथून, अशी कडाडली. त्या माणसाची पूर्ण नशा उतरते आणि तो गपगुमान चालता होतो. मुक्ता त्याच्या बायकोला आपल्या सोबत घेऊन जाते आणि कामही शिकवते. मुक्ताने सर्व गावकऱ्यांना बजावले की स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला मी खपवून घेणार नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे कित्येक सासरजाच झालेल्या महिलांना मुक्ता आधार वाटू लागते. मुक्ताला आपल्या सीमा माहीत होत्या. लोकांसाठी कितीही केलं तरी ते एक विधवा म्हणून हिणवणारच, आणि सोबत हजारो लांडग्यांची नजर माझ्या शरीरावर. मुक्ता विचार करू लागली, काहीतरी करावं लागेल, तरच मी समाजात धीटपणे वागू शकेन. आणि शेवटी तिने एक पक्का विचार करून टाकला. तिने आपलं रूपच पालटलेलं, जेणेकरून लोक तिला मानाने वागवतील. आज छानपैकी तयार होऊन तिने कार्यालयात जाण्यासाठी आपलं पाऊल घराबाहेर टाकलं. गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. काळ्या रंगाची नऊवारी, केसांचं चुंबळ बांधून त्याच्यावर मोगरा माळलेला, कपाळावर काळ्या बुक्क्याचा ठिपका लावलेला, हातात सोन्याचे 2 जाड काकणं, बोटामध्ये मोठी अंगठी, पायात तोरड्या आणि कोल्हापुरी चपला, डोळ्यात काजळ आणि तोंडात पान, आणि चेहऱ्यावर तोऱ्यातला रागीटपणा आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा खंबीरपणा. जो तो तिचं हे रूप पाहत होता त्याच्या पायाखालची जमीनच सरकत होती. गावातले वाईट नजरा खिळवून ठेवणारे लांडगे आज ताटाखालचं मांजर बनून गपगुमान तिला रस्ता मोकळा करून देत होते. तिच्या नवीन अवतारामुळे एक व्यक्ती तर भलतीच खुश झालेली, ती होती माई, इनामदार घराण्याची मोलकरीण. मुक्ताच्या सुरुवातीपासूनचे दुःख तिने पाहिले होते, तिचा संघर्ष जवळून अनुभवला होता. आज माईने तिला मुक्ताई म्हणून हाक मारली आणि मुक्ताला ते खूप आवडले. माईच्या अशा हाक मारण्याने तिला तिचे बालपणीचे दिवस आठवले, जेव्हा तिची मामी तिला प्रेमाने मुक्ताई म्हणायची. तिचं खरं नाव होतं मुक्ताईच, पण काळाच्या ओघात मुक्ताई मागे पडलं आणि राहिलं फक्त मुक्ता. मुक्ताच्या बदललेल्या रूपाची खबर उडत उडत सावकाराकडे पोचली. पांढऱ्या शुभ्र दुधात माशी पडावी तशी ते दूध नासून जावं, अशी गोष्ट घडली होती. सावकाराला बाईचा फार नाद. इनामदार असेपर्यंत त्याने आपली मान वर कधी काढली नाही. आता तो राजरोसपणे आपला जोर चालवायचा, लोकांना धमकवायचा, गावातल्या बायकांशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. सावकाराची बायको बयोबाई भांडखोर आणि पैशाला हपापलेली. सावकाराचा मोठा मुलगा गावातच होता, तर धाकटा परदेशी शिक्षणासाठी गेलेला. सावकाराने एकदा मुक्ताला भेटायचे ठरवले आणि काही काम काढून तो इनामदारांच्या वाड्यात आला. मुक्ताचा नवीन अवतार पाहताच त्याला तिची भुरळ पडली. तिचा तो रुबाबदारपणा भान हरपून सावकार पाहत होता. बघता बघता वर्ष निघून गेलेली. आता मुक्ता 23 वर्षाची झाली होती. तिचे सौंदर्य अधिकच बहरले होते. सावकार आपलं काम संपवून तिथून गेला, पण क्षणाक्षणाला त्याच्या पुढे मुक्ताचे रूप फेर धरून नाचत होता.
त्याला मुक्ता हवीशी वाटत होती. त्याला तिला स्पर्श करावयाचे होते. त्याच्यातला सैतान जागा झाला होता. तो आता कारणांनी वाड्यात येऊ लागला. बहाणे बनवून फक्त सावकाराला मुक्ताचे रूप आपल्या डोळ्यात साठवायचे होते. त्याच्या वाड्यात चक्रा वाढल्या होत्या. कधी तो मुक्तासाठी भेटवस्तू आणायचा, तर कधी घरातल्या सगळ्यांसाठी. तो आपला एक एक डाव टाकत होता. पण हे सर्व मुक्ताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एक दिवस तिने गावात फिरतीवर असताना सावकाराला विचारले, का करतो हे सगळं? तेव्हा तिची वाह करत सावकार बोलू लागला, हे बघा इनामदार बाई, तुम्ही की नाही लय माझ्या स्वप्नात येता. तुमचं रुबाबदार दिसणं मला मोहात पाडून जातं. तुमचा कमनीय बांधा लय सुंदर. मला त्याची पूजा करायची आहे. बोला बाई, मी तुम्हाला हवं तेवढं पैकं द्यायला तयार आहे. त्याची नजर तिला नखाशिकात निहाळत होती. एक हात तिच्या जवळ नेत सावकार म्हणतो, माझ्यासोबत याल का एक रात्र? मुक्ता मघापासून त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या रागाचा पुरता पारा चढलेला. मनगटात 10 हत्तीचं बळ घेऊन मुक्ता सावकाराला जोरदार थोबाडीत लगावते. तसा तो खाली कोसळतो. त्या फटक्यामुळे आजूबाजूचे लोक गोळा होतात. सावकार गाल चोळत उठतो. मुक्ता कडाडतेच. जी बाई गावासाठी झटते तिच्यावरच तू वाईट नजर ठेवतोस. तुझ्यासारख्या चांगल्या घरातल्या माणसाला ही नीच भाषा शोभते का? मला वाटलं ही नव्हतं तू एवढा नीच असशील. असं म्हणत ती तिथून निघून जाते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीला निहाळत सावकार मनाशीच गाठ बांधतो. 4 चौघात तू माझा केलेला पान उतारा मी कधीच विसरणार नाही. तुला चांगली जन्माची अद्दल घडवणार. असं म्हणत दात ओठ खात सावकार तिथून निघून गेला. मुक्ता घरी आली. राग अजून तिचा ओसरला नव्हता. ती रागातच म्हणत होती, त्याची हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची. माई तिला शांत करत होती. सावकार इकडे रागाने लालबुंद घरी दाखल झाला. त्याची बायको बयोबाई काय झालं असं करत पुढे आली. तेव्हा सावकाराच्या सोबत असलेल्या माणसाने सांगितलं, त्या इनामदार बाईनं साहेबांच्या मुस्कटात हाणली. सावकाराने आपली जळजळीत नजर त्या माणसावर टाकली. तेव्हा तो मान खाली घालून गप्प बसला. बयोबाई खेकसली. बया, त्या कार्टीची एवढी हिंमत! माझ्या नवऱ्यावर हात उगारला तिनं. तिला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. सावकारही बायकोकडे पाहात, हो तू बरोबर बोलतेस, चांगली अद्दल घडवू आपण तिला, असं म्हणत ते एक षडयंत्र बनवू लागले. सावकार आणि सावकाराची बायको बयोबाई मुक्ताला पुढे काय करतील? मुक्ताच्या आयुष्यामध्ये सावकार आणखीन पुढे काय काय अडचणी घेऊन येईल? तो नेमकं कुठलं षडयंत्र रचत आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात मुक्ताच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.